हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 8, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स इन इंडिया. मित्रांनो, बघता बघता आपले 7 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत. फक्त 3 प्रकरणं आता राहिली आहेत. आशा करतो की तुमचा अभ्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने चालू असेल. आपण लवकरच ही 3 प्रकरणंसुद्धा पूर्ण करणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील. त्याचबरोबर मित्रांनो, जर का तुमचे 11वीला 12वीला काही मित्रमंडळी असतील तर आपले हे व्हिडिओ त्यांनासुद्धा शेअर करा, म्हणजे तुमच्याबरोबरच त्यांचासुद्धा अभ्यास असा सुरू राहील. चला, वेळ न घालवता आजच्या मुद्द्याला सुरुवात करूया. प्रकरणाचं नाव आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, म्हणजेच पब्लिक फायनान्स इन इंडिया. सोपं आहे. भारतासंदर्भात सार्वजनिक वित्त व्यवहाराची माहिती या प्रकरणात दिली आहे. थोडक्यामध्ये सार्वजनिक म्हणजे सरकारचं आणि वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न आणि खर्च. मग या प्रकरणामध्ये आपल्याला सरकारच्या उत्पन्न आणि खर्चासंदर्भातची माहिती घ्यायची आहे किंवा त्याच्यावरती चर्चा करायची. सरकारला अनेक कार्य करावी लागतात आणि ही कार्य करण्यासाठी त्यांना निधीची गरज असते, म्हणजेच पैशाची गरज असते. हा पैसा कसा उपलब्ध करायचा आणि तो कोणकोणत्या घटकांवरती खर्च करायचा, कोणकोणत्या कार्यांवरती खर्च करायचा, या संदर्भातची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. ठीक आहे, प्रस्तावना बघूया काय आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी एक असून अर्थव्यवस्थेतील शासनाच्या भूमिका आणि कार्यावर प्रकाश टाकला जातो. यामध्ये जे काही शासन आहे ते शासन कोणकोणत्या प्रकारची कार्य करतं, त्या संदर्भात कोणती भूमिका घेतं, या बाबतीतली चर्चा आपल्याला या सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा सार्वजनिक अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या शाखेत बघायला मिळतं. शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. औपचारिक म्हणजे व्यवस्थित निवडणुका घेऊन नागरिकांमधील काही प्रतिनिधी निवडून दिले जातात. ते एकत्र येऊन शासन तयार करतात आणि हे शासन म्हणजेच हे सरकार या जनतेसाठी म्हणजेच नागरिकांसाठी हिताची अशी कार्य करत असतं. त्यामध्ये कोणकोणती कार्य या सरकारला किंवा शासनाला करावी लागतात, तर परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं, खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणं, त्यानंतर रोजगार निर्मिती करणं, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणं, आरोग्य, शिक्षण अशा सामाजिक गरजांची तरतूद करणे, अशी विविध कार्य शासनाला करावी लागतात. यामध्ये या कार्यांचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण आपल्याला करता येतं. या कार्यांचे वर्गीकरण, त्यातील पहिला मुद्दा आहे 1 नंबर, सक्तीची कार्य. सक्तीची कार्य म्हणजे अशी कार्य जी शासनाला करावीच लागतात. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची चालढकल शासनाला करता येत नाही. शासन निवडून देण्यामागे ही सर्वात महत्त्वाची अशी जबाबदारी शासनाला पार पाडावी लागते. कोणती आहेत ती कार्य, तर परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणं, ही 2 प्रमुख सक्तीची कार्य या शासनाला करावी लागतात. बघा, परकीय देशांनी जर का आपल्या देशावरती आक्रमण केलं तर हे आक्रमण थोपवून धरणं आणि देशाचं संरक्षण करणं, तसंच देशातल्या देशामध्ये जर का कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर ती योग्य पद्धतीने कशी राहील याच्यासाठी शासनाला कार्य करावं लागतात. ही 2च सक्तीची कार्य आहेत का, तर फक्त 2 हीच सक्तीची कार्य नाहीत. याच्याबरोबर इतरही सक्तीची कार्य आहेत. उदाहरणार्थ, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणं, शुद्ध पाणी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणं किंवा कर गोळा करणं, त्याचबरोबर अवैध व्यवहार जे की जुगार, तस्करी अशा पद्धतीचे जे व्यवहार आहेत त्यांच्यावरती आळा बसवणं, असे अनेक सक्तीची कार्य शासनाला करावी लागतात. 2 नंबर आहे ऐच्छिक कार्य. ऐच्छिक कार्य याचा अर्थ होतो
हे कार्य करणं शासनाला बंधनकारक नाही आहे, सक्तीचं नाही आहे, परंतु हितासाठी ही कार्यसुद्धा शासन करत असतं. कोणकोणती आहेत ही ऐच्छिक कार्य? तर शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद करणं, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजनांची तरतूद इत्यादी शासनाला ऐच्छिक कार्य करावे लागतात. म्हणजे वृद्ध व्यक्तींना निवृत्ती वेतन देणं असेल किंवा एखाद्या अनाथ बालकांना मदत करणं असेल किंवा त्यांना काही गोष्टींमध्ये सहकार्य करणं असेल, विधवा अपंग व्यक्ती यांना सहकार्य करणं असेल किंवा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचं काम असेल, त्याचबरोबर क्रीडांगणं तयार करायची का, काही करमणुकीची साधनं किंवा करमणुकीचे कार्यक्रम दूरदर्शनवरती दाखवायचे का, अशी कार्य ही ऐच्छिक कार्य आहेत. मग शासनाने हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, परंतु हे करण्याची सक्ती शासनाला करता येत नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. सार्वजनिक वित्त व्यवहाराचे अर्थ आणि स्वरूप समजून घेऊया की सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे नेमकं काय आणि त्याचं स्वरूप कसं असतं, या संदर्भातचा भाग आपण अभ्यासूया. ही जी कार्य दिली आहेत ती पुरेशा प्रमाणात आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कोणत्याही शासनाला विविध मार्गांनी मिळणाऱ्या निधीची आवश्यकता असते. म्हणजे आता कार्य करायचे आहेत परंतु त्यासाठी पैसा लागणार आहे आणि शासनाला हा पैसा वेगवेगळ्या मार्गातून निर्माण करावा लागतो किंवा मिळवावा लागतो. सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना सार्वजनिक आणि वित्त व्यवहार अशा दोन शब्दांचे मिश्रण आहे. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार कसा तयार झाला आहे तर सार्वजनिक आणि वित्त व्यवहार या दोन शब्दांचं मिळून सार्वजनिक वित्त व्यवहार हा शब्द तयार झाला आहे. सार्वजनिक म्हणजे काय तर सार्वजनिक म्हणजे विशिष्ट प्रशासकीय प्रदेशात राहणाऱ्या सर्व लोकांचा समुदाय, याला सार्वजनिक असं म्हटलं जातं. आणि वित्त व्यवहार म्हणजे काय तर वित्त व्यवहार म्हणजे सोप्या शब्दात उत्पन्न आणि खर्च, म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं म्हणजेच सरकारचं उत्पन्न आणि खर्च या संदर्भातचा अभ्यास आपल्याला या अर्थशास्त्राच्या शाखेत करावा लागतो. सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र, राज्य किंवा स्थानिक शासन उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होय. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक शासन म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास आपल्याला या सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेमध्ये अभ्यासायचा असतो. हा अभ्यास अर्थशास्त्रातील सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेत केला जातो. पुढे जाऊया. या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या काही व्याख्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे 1 नंबर ह्यू डाल्टन यांची ही व्याख्या आहे. आता डाल्टन यांनी जी व्याख्या सांगितली आहे ती अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्ही शास्त्रांच्या संबंधित अशी ही व्याख्या सांगितली आहे. व्याख्या थोडीशी मोठी आहे. ते असं म्हणतात की सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या विषयांपैकी एक विषय आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यांमधील समायोजनाशी संबंधित आहे. शासनाच्या कार्याचा अभ्यास राज्यशास्त्रातही केला जात असल्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचाही विषय आहे किंवा एक भाग आहे. म्हणजे ते असं सांगतात की अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोघा विषयांशी संबंधित असा हा एक मुद्दा आहे, ज्यामध्ये या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यांमधील समायोजनाशी संबंधित असा हा घटक आहे. म्हणजे उत्पन्न आणि खर्च कशा पद्धतीने केला जातो याचा अभ्यास आपल्याला या सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेत अभ्यासायचा असतो. दुसरी व्याख्या बघूया. प्राध्यापक फिंडले यांची ही व्याख्या आहे. ते म्हणतात सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. ही व्याख्या मित्रांनो जास्त सोपी आहे, तसेच ही छोटी आहे, त्यामुळे ही व्याख्या तुम्ही पाठ करा. व्याख्या काय सांगते? सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे म्हणजे जो काही सार्वजनिक सत्तेने म्हणजे सरकारने जो काही निधी निर्माण केला असेल, उपलब्ध केला असेल,
हा निधी खर्च करणं आणि हा निधी उभारणं याबाबतच्या तत्वांचा अभ्यास आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार या भागात करावा लागतो. सरकारला अनेक कार्य करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. सरकारला त्यांचं उत्पन्न उपलब्ध करावं लागतं. हे उपलब्ध करण्यासाठी ते जनतेवरती कर लावतात आणि मग त्याच्यामधून सरकारला उत्पन्न मिळतं, किंवा सरकार विविध मार्गांकडून कर्ज घेतं आणि त्याच्यातून उत्पन्न निर्माण करतं. आणि हे करापासून मिळणारं उत्पन्न असेल किंवा कर्जापासून मिळणारं उत्पन्न असेल ते सरकार विविध कार्य करण्यासाठी खर्च करतं. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये करायचा आहे. आपण बघूया की सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार या दोघांमध्ये काय फरक आहे. चला सुरू करूया. पुढचा मुद्दा, स्क्रीनवरती बघा एक तक्ता दिसतोय. या तक्त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार याच्यातील फरक दर्शवलेला आहे. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक दिलेले आहेत, दुसऱ्यामध्ये फरकाचे मुद्दे, तिसऱ्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार आणि चौथ्यामध्ये खाजगी वित्त व्यवहार अशा स्वरूपामध्ये याची रचना करण्यात आली आहे. पहिला मुद्दा आहे फरकाचा 1 नंबर, उद्दिष्ट. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा जो काही मूळ उद्देश आहे, उद्दिष्ट आहे, ते समाजाचं जास्तीत जास्त भलं कसं होईल, समाजाचं हित कसं होईल याच्याकडे लक्ष देणं हे सार्वजनिक वित्त व्यवहाराचं उद्दिष्ट आहे. तर खाजगी वित्त व्यवहाराचं उद्दिष्ट काय आहे? खाजगी वित्त व्यवहाराचं उद्दिष्ट आहे स्वहिताची पूर्तता करणे. स्वहिताची म्हणजे स्वतःचं जास्तीत जास्त भलं करणं. खाजगी व्यक्ती हाच विचार करतो की स्वतःचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल. उदाहरणार्थ टाटा, बिर्ला, अंबानी, अडानी यासारख्या काही अनेक उद्योजक आहेत की जे खाजगी वित्त व्यवहार करतात आणि त्याच्यामधून स्वतःच्या कंपनीचं जास्तीत जास्त भलं कसं होईल, त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतात. दुसरं आहे 2 नंबर, खर्चाचे निर्धारण. निर्धारण म्हणजे ठरविणे. खर्च कोणकोणत्या गोष्टीवरती करायचा हे ठरवलं जातं. मग हे खर्चाचं निर्धारण सार्वजनिक वित्त व्यवहारात कसं केलं जातं? तर शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. म्हणजे शासन आधी ठरवतं की आपल्याला कोणकोणत्या गोष्टीवरती खर्च करायचा आहे आणि कशा पद्धतीने तो खर्च करायचा आहे हे शासन आधी ठरवतं. तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये व्यक्ती सर्वप्रथम आपले उत्पन्न निश्चित करते आणि त्याच्यानंतर खर्चाच्या बाबी निश्चित करते. म्हणजे खाजगी व्यक्ती काय करतो, तो सर्वात आधी आपलं उत्पन्न किती हे बघतो आणि हे उत्पन्न कोणकोणत्या गोष्टीवरती खर्च करायचं याच्या संदर्भात विचार करतो. तिसरा मुद्दा आहे पतस्थिती. पतस्थिती म्हणजे क्रेडिट. तुमची बाजारामध्ये पत काय आहे या संदर्भातला मुद्दा आहे. पहिला आहे सार्वजनिक वित्त व्यवहार. याच्यामध्ये शासनाची बाजारपेठेमध्ये पत मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे शासनाची पत किंवा शासनाचं क्रेडिट एवढं जास्त असतं की आंतरराष्ट्रीय संस्था जशा की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँक अशा स्वरूपाच्या संस्थासुद्धा या शासनाला कर्ज देऊ शकतात. म्हणजे तेवढा विश्वास शासनावरती असतो. तर त्याच्याऐवजी खाजगी वित्त व्यवहारामध्ये खाजगी व्यक्तीची पत ही मर्यादित असते. मर्यादित म्हणजे जेवढ्या मोठ्या स्वरूपात शासनाला कर्ज मिळू शकतं तेवढ्या मोठ्या स्वरूपात खाजगी व्यक्तीला कर्ज दिलं जात नाही. खाजगी व्यक्तीला जास्तीत जास्त देशातील बँका कर्ज देतील, परंतु आंतरराष्ट्रीय संस्था मात्र अशा खाजगी व्यक्तीला कर्ज पुरवठा करत नाहीत. पुढे जाऊया. 4 नंबर आहे चलन छापण्याचे अधिकार. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलन छपाई केली जाते. म्हणजे सरकारला अधिकार आहेत नोटा छापण्याचं, चलन निर्माण करण्याचं. खाजगी वित्त व्यवहाराच्या बाबतीत खाजगी व्यक्तीला असे अधिकार नाहीत. मुळात खाजगी व्यक्ती नोटा छापू शकत नाही आणि त्याने जर अशा नोटा छापल्या तर हा गैरमार्ग केल्याबद्दल त्याला अटक होऊ शकते. पुढे जाऊया. 5 नंबर वित्त व्यवहारातील लवचिकता. सार्वजनिक वित्त व्यवहार हे अधिक लवचिक असतात. म्हणजे एखादा निधी आहे तो ज्या गोष्टीसाठी खर्च करायचा होता त्याच्यावरती न खर्च करता दुसऱ्या गोष्टीवरती पण खर्च करता येतो. म्हणजे अशी लवचिकता या सार्वजनिक वित्त व्यवहारात असते. उदाहरणार्थ बघा की अचानक करोनाची महामारी आपल्या देशावरती हे संकट आलं आणि मग जो काही निधी उपलब्ध होता शासनाकडे
तो दुसऱ्या कामासाठी उपलब्ध होता, परंतु तो निधी गोठवण्यात आला आणि मग सरकारी रुग्णालय निर्माण करण्यात आली, जी कोविड स्पेशालिटी म्हणजेच कोविड सेंटर्स निर्माण करण्यात आली आणि मग त्याद्वारे आरोग्याची काळजी घेण्यात आली. आता खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय आहे, तर खाजगी वित्त व्यवहारात असे बदल करता येत नाहीत. म्हणजे असा बदल लगेच करता येत नाही खाजगी व्यक्तीला. त्याला त्याच्या जो काही निधी असेल तो ठरवलेल्या गोष्टीवरतीच खर्च करावा लागतो. पुढचा शेवटचा मुद्दा 6 नंबर आहे, अर्थव्यवस्थेवरील परिणाम. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती प्रचंड प्रभाव पडतो. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारात जर काही बदल झाले तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. जर चांगले बदल झाले तर अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकतो आणि जर का चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले गेले तर अर्थव्यवस्था डबघाईला येऊ शकते. खाजगी वित्त व्यवहारामध्ये बघूया आपण. खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरती फारसा परिणाम होत नाही, म्हणजे नगण्य परिणाम होतो. म्हणजे खाजगी व्यक्तीने जर का त्यांच्या खर्चामध्ये किंवा उत्पन्नात काही बदल केला तर देश पातळीवरती त्याचा फार मोठा परिणाम होत नाही. अशा स्वरूपात आपल्याला 6 मुद्दे आहेत ज्याद्वारे आपण सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यांच्यामध्ये काय फरक आहे तो अभ्यासलेला आहे. मित्रांनो, याच्यानंतर दुसरा तक्ता किंवा दुसरी आकृती स्क्रीनवरती दिसते बघा. या आकृतीमध्ये अनेक मुद्दे आहेत आणि खरं तर आपण या प्रत्येक मुद्द्याची चर्चा पाठाच्या पुढच्या भागात करणार आहोत. त्यामुळे सध्या आपल्याला जो हा भाग दिसतोय याच्यामध्ये आपण फक्त जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघूयात. सार्वजनिक वित्त व्यवहार, याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे सार्वजनिक खर्च. त्याच्यातील काही गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक उत्पन्न, म्हणजे सरकारला उत्पन्न कोणकोणत्या गोष्टीतून मिळतं याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. तसंच सार्वजनिक कर्ज, सरकार कोणकोणत्या घटकांकडून कर्ज उपलब्ध करतं आणि मग ते कशा पद्धतीने त्याचं नियोजन करतं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे राज्य वित्तीय धोरण, म्हणजे वित्तीय म्हणजे आर्थिक, राज्याचं आर्थिक किंवा देशाचं आर्थिक धोरण कशा पद्धतीचं असतं ते पण बघितलं पाहिजे. आणि शेवटचं आहे वित्तीय प्रशासन, तर याच्यातले काही भाग आपल्याला बघायचे आहेत. असे हे 5 मुख्य मुद्दे आहेत आणि त्याच्यातील इतर जे काही अंतर्गत त्याच्या मुद्दे आहेत याची चर्चा आपण पुढच्या भागापासून करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, मला असं वाटतं आहे की तुम्हाला हा भाग कळाला असेल. जर हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील. त्याचबरोबर मित्रांनो, आपले हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या 11वी आणि 12वीमध्ये शिकत असलेल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा, कारण तुमच्याबरोबरच त्यांचाही अभ्यास होणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्कीमध्ये सांगू शकता. ओके, बाय बाय.